अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती ॲग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील। नमस्कार, सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयामध्ये सर्व शेतकरी बंधूंचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत सांगोला तालुक्यामधल्या धायटी या गावामध्ये। या भागामध्ये आपण पाहतोय डाळिंबाची चांगल्या पद्धतीची शेती आहे। तर आपण जे झाडं पाहिलेले आहेत आपण बघतोय, तर प्रत्येक झाडाला जवळपास 200, 250, 300 पर्यंतचा फळं आहेत या झाडाला। आणि साईज पाहिली तर साईजसुद्धा चांगल्या पद्धतीची साईज आहे। 250-300 ग्रामची डाळिंब आपण पाहतोय। कलर पण खूप चांगल्या पद्धतीचा आहे, डाळिंबाची फुगवण पण चांगली आहे। आणि एवढं चांगल्या पद्धतीचं पीक कशामुळं निर्माण झालं, कोणकोणते स्प्रे घेतले, काय काय सोडलं, कशा पद्धतीची ट्रीटमेंट या झाडाला झालेली आहे हे आपण आज पाहणार आहोत। तर शेतकरी बंधूंच्याच आपण विचारामधून पाहूया, त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया की या डाळिंबाच्या पाठीमागचं रहस्य काय। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा। रामा भोसले। रामा भोसले। तुमचं? सुभाष भोसले। सुभाष भोसले। तुम्ही भाऊ आहात दोघंजण। तर किती डाळिंबाची हे झाड आहेत? साधारण 500 झाड, 1 एकर आहे। हां। तर आता कोणतं वर्ष आहे या पिकाचं? दुसरं वर्ष आहे। तर सुरुवातीला कशा पद्धतीनं तुम्ही डाळिंब ज्यावेळेला धरलं त्यावेळेला सुरुवातीला कोणकोणती औषधं फवारली, काय कशी ट्रीटमेंट दिली? तुफान, बायो कॉम्बी, तुफान आणि बायो कॉम्बी आणि बायो 100। तर ही कोणत्या कंपनीची औषधं आहेत? नवक्रांती ॲग्रो लिमिटेड या कंपनीचं तुफान पावडर आणि बायो टॉप 10, बायो 100 अशा पद्धतीचे तुम्ही ही औषधं या ठिकाणी सोडलेली आहेत। तर हे सोडत असताना काय काय तुम्हाला फायदे झाले असं वाटतं? सेटिंग व्यवस्थित झाले। सेटिंग व्यवस्थित झालं, फुलगळती वगैरे काय नाही। तर आजार काय, कुठले रोग वगैरे आलेत का? काय आजार कोणता नाही, तेल्या वगैरे काय नाही आहे, काय तेलकट नाही आहे। नाही। आणि तुफान पावडरीमुळे काय फरक झाला असं वाटतं तुम्हाला? सेटिंग चांगलं आणि भरपूर सेटिंग चांगलं झालं आणि फुलगळतीसुद्धा कमी झाली। तर त्यानंतर काय कशा पद्धतीनं काय काय केलं तुम्ही? आहे रेग्युलर औषध रेग्युलर सोडली आणि पुन्हा आणखीन काय कुठली औषधं सोडलीत का मार्केटमधली? नाही। तर पूर्वी जर तुम्ही ह्याला जी खतं औषधं घालत होता ते कुठली औषध घालत होता? केमिकलची। मग त्याचा खर्च तसं पाहिलं तर जास्त होता। हो, जास्त। आणि मग ही जी औषधं आपण आता घेतली तुम्ही, तुफान पावडर असेल, टॉप 10 असेल, तर ह्या औषधांचा खर्च कसा वाटला तुम्हाला? कमी खर्च आहे। तर नवक्रांतीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर कमी खर्चामध्ये तुम्हाला असं वाटतं किती फळ निघेल, याला किती उत्पादन निघेल? 25-30 किलो आहे एका झाडाला? एका झाडाला 25 ते 30 किलोचा माल आहे। तर आज काय रेट मिळाला तुम्हाला? रेट मिळाला 55 रुपये। आता डाळिंबाची तोडणी झालेली आहे, पॅकिंग चालू आहे, 55 रुपयाचा रेट मिळालेला आहे। तरी साधारण किती उत्पादन निघेल असं वाटतं तुम्हाला? 4 टन आसपास। 4 टनाच्या आसपास। पहिला तोडा 4 टन आसपास। जवळपास 2-2.5 लाखाचं उत्पादन निश्चितपणाने मिळू शकतंय। तर आपण मग शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की बाबा कोणती औषधं वापरावीत? जैविक राही नवक्रांतीची। तर बाजारामधून मिळणारी केमिकल औषधांचा खर्च पण जास्त आहे आणि खर्च जास्त करून आजपर्यंत तुम्हाला उत्पादन काहीच मिळालं नाही। आणि आज नवक्रांतीच्या माध्यमातून तुफान पावडर असेल, टॉप 10 असेल, बायो 100 असेल किंवा इतर जी काय ऑर्गॅनिक औषधं आहेत आपली, ती औषधं वापरल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा झाला। डाळिंबाची फुगवण वाढली, डाळिंबाची संख्या वाढली, तेल्यासारख्या रोगावर सुद्धा तुम्ही मात केलेली आहे। रामबाण हे पण तुम्ही औषध वापरलेलं आहे। त्यानंतर कुठलं कॅन वगैरे काय सोडलं? काय सोडलेत ना? 20 लिटर। कोणतं सोडलं? टॉप गोल्ड सोडलं। टॉप गोल्डमुळे काय फरक वाटला तुम्हाला? फुगवण जास्त, मोठ्या प्रमाणात साईज मध्ये फरक पडला। डाळिंबाची साईज वाढली टॉप गोल्डमुळं। तर हे सुद्धा नवक्रांतीचंच औषध आहे। म्हणजे जास्तीत जास्त नवक्रांतीची जी ऑर्गॅनिक आहेत, जे केमिकल विरहित आहेत, अशा प्रकारची औषधं तुम्ही वापरल्यामुळे हा फायदा झाला। आज आपण पाहतोय सगळीकडं शेतकरी उदासीन दिसतोय डाळिंबीच्या लागवडीबद्दल। म्हणजे अनेक प्रकारचे रोग येतात, मग ते कव्हर होत नाहीत, पावसाळीचे दिवस असतात, अशा प्रकारची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये।
आज तुम्ही नवक्रांतीची औषधं वापरल्यामुळे हा तुम्हाला फायदा झाला. हा. तर तुम्ही अनेक जे काही नवीन शेतकरी आहेत, त्यांना काय सांगू शकाल? काय आहे नवक्रांतीची औषधं. नवक्रांतीची औषधं वापरा, म्हणजे निश्चितपणानं आपल्याला हो, फायदा फायदा होईल. मिळेल. हा एक संदेश आपण या निमित्तानं शेतकऱ्यांना तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती ॲग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील.